तर ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेला ठाण्यातील घोडबंदर रोड आता टँकरसाठी प्रसिद्ध झालाय। सध्या इथे 24 तास पाण्याचे टँकर फिरताना दिसतायत। तब्बल 500 टँकरनी इथे पाणी पुरवठा केला जातोय। टँकरच्या पाण्यासाठी इथल्या एका सोसायटीला महिन्याकाठी 4 ते 6 लाखांचा खर्च येतोय। तर पाणी वाया घालवल्यास या सोसायटीमध्ये 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात येतोय। नियमानुसार प्रत्येक ठाणेकराला दररोज किमान 95 लिटर पाणी मिळालं पाहिजे, पण आता हा आकडा 44 लिटरवर पोहोचलाय। कोट्यावधींची घरं तर घेतली, पण पाणी आणायचं कुठून असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। ठाणे शहर या शहरात राहण्याकरता पसंती मुंबईनंतर दिली जाते आणि त्यातही घोडबंदर असा भाग आहे ज्या ठिकाणी आपलं घर असावं हे अनेकांना वाटतं। पण याच घोडबंदरमध्ये जर आपण घर घेतलं तर मेंटेनन्स सोबतच किंवा त्याहीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो या घोडबंदरवासियांना, तो म्हणजे पाण्यासाठी। मी भाईंदरपाडा येथील एका सोसायटीमध्ये आहे। रोजा इलाइट बी विंग आहे, ही या इमारतीमध्ये आहे। इथं जस्ट हे बिल्डिंगचं नाव आणि इथले नियम असं होतो, म्हणजे लिहिले पाणी जपून वापरावे, तसंच पाण्याचे नळ घराबाहेर पडताना बंद करावेत। सदर संदर्भात योग्य ती काळजी न घेतल्यास व पाणी वाया गेल्यास 2,500 रुपये दंड इथं लावण्यात येईल अशी सूचना सोसायटीने केलेली आहे। आमचं दुर्दैव आहे की एकदाही आम्हाला कोणाला दंड करता नाही आला, कारण नळाला पाणीच येतं तर दंड कोणाला लावणार। आणि दुसरी गोष्ट, हा एरियामध्ये आम्ही एवढे त्रस्त आहोत की पाणी जे आम्हाला TMC यायला पाहिजे ते तर मिळतच नाही आहे। आणि ते टँकर आम्हाला महिन्यातून पहिले 5 लागायचे, आता 25 लागतात। म्हणजे आमचा जो काय खर्च होता तो एवढा वाढला आहे की आम्ही सोसायटी मेंटेन नाही करू शकत। पाण्याच्या नियोजनानुसार आम्ही आमच्या ड्युट्या वाटून घेतलेल्या आहेत। पाण्यामुळे आमची एवढी धावपळ होते, जो रेग्युलर जायचा ऑफिसचा टायमिंग आहे तो चुकतो, शिवाय बाकीचा प्रॉब्लेम वेगळाच, रोडचा ट्रॅफिकचा इश्यू तर वेगळाच। त्यामुळे सुट्टी पण घ्यायला लागते कधी कधी पाणी नसलं तर। आणि जे पाणी आलं तरी पाण्याची क्वालिटी इतकी खराब आहे की पाण्याला वास आहे, त्यामुळे तब्येती सुद्धा खराब होतात। म्हणजे दर 15 दिवसाला असं वाटतं की नाही आता काय करावं, डॉक्टरकडे एक तरी फेरी होते। महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा आम्हाला ॲक्वागार्ड चेंज करायला लागतो। बाईच्या मागे राहायला लागतं की आमची कामवाली बाई न आलेली बरी असं वाटायला लागतं कधी कधी, कारण की ती यूज करून टाकते सगळं पाणी। आमची काही नाती जवळची तुटलेली आहेत, कारण पाणी नसल्यामुळे आम्ही त्यांना बोलवत नाही। आणि मग त्यामुळे असं होतं ना की ते आमची जी काय आपुलकी आहे ती संपली आणि पाण्याने आमची नातीही तोडली। कारण घरी यायचं तर पहिला आमचेच वांदे आहेत पाण्याचे, तर आम्ही त्यांना कुठून पाणी देणार। खरं तर ही परिस्थिती फक्त या भाईंदरपाड्यातील नाही आहे, तर घोडबंदर रोडवरील आहे। त्यामुळे घोडबंदर रोडला टँकर रोड जरी नाव दिलं तरी चुकीचं ठरणार नाही, अशीच एकंदर परिस्थिती या भागात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।